हॅलो स्टुडंट, आज आपण तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलंच असेल, आज इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील संकीर्ण प्रश्न क्रमांक 1 आपण पाहणार आहोत। यामधील काही प्रश्न आपण आज घेणार आहोत। तर चला मग जास्त वेळ न वाया घालवता आपण प्रश्नसंग्रहाला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला काय सांगितलंय पहा, खालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडायचा आहे। ठीक आहे, आता यामध्ये ह्या फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला जवळपास 5 क्वेश्चन दिलेले आहेत आणि यामध्ये पर्याय वजा हे प्रश्न आहेत आणि यामधील आपल्याला पर्याय अचूक निवडायचा आहे। ठीक आहे, तर चला मग आपण एक एक सोडून पाहूया। पहिला प्रश्न काय दिलाय पहा, 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत काढायची आहे। ठीक आहे, x ची किंमत इथं दिली, आपल्याला y ची किंमत काढायची आहे। पाहिलं प्रश्न घेतलाय मी। आता आपण इथे काय करायचं, आपल्याला y ची किंमत काढायची आहे। पर्यायामध्ये आपल्याला y ची किंमत विचारलेली आहे। ठीक आहे, तर आपण y ची किंमत कसं काढणार आहे, आपल्याला हे सोडवावं लागणार आहे। तर x ची किंमत दिली, आता समीकरण काय दिलेले आहे, 4x + 5y = 19 आणि आपल्याला x ची किंमत दिलेली। ठीक आहे, आणि y ची किंमत यावरून काढायची आपल्याला या समीकरणावरून। तर खूप सोपं आहे, खूप इझी आहे। आपण कशा प्रकारे काढू, आपल्याला x ची किंमत दिली, समीकरणामध्ये आपल्याला x च्या जागेवर x ची किंमत ठेवायची आहे। म्हणजेच 4x गुणिले किती, x ची किंमत 1 अधिक 5y = 19। ठीक आहे, आता 4 गुणिले 1 4 1 4 अधिक 5y = 19। आता 5y जशाला तसे बरोबर 19। आता इथे पहा, हे 4 आहेत, बरोबर चिन्हाच्या इकडे जर आपण, कारण की इथं चल आहे का, 4 बरोबर नाही आहे, म्हणजेच 4 जर आपण बरोबर चिन्हांच्या इकडे टाकले तर हा आहे अधिक, इकडे जाऊन काय होणार आहे, वजा। ठीक आहे, बरोबर चिन्हांच्या इकडे आल्यावर म्हणजेच 5y = 19 मधून 4 गेले, खाली किती राहिले, तर 15। ठीक आहे, आता आपल्याला y ची किंमत काढायची। 5 = y हेच चल दिलेले, म्हणजेच y जर बरोबर घेतला आपण, हे 15 घेतले आणि इथं 5 हे y बरोबर काय, तर गुणाकाराच्या स्थितीमध्ये आहे। ठीक आहे, मग हा 5 गुणाकारातून जर इकडे बरोबर चिन्हांच्या इकडं आलं तर काय होतो, भागाकारामध्ये जातो, हे सगळ्यांना माहिती आहे। ठीक आहे, मग आता इथे काय होणार आहे, भाग जाणार आहे, 5 1 5 5 3 15, म्हणजेच आपल्याला y बरोबर येत आहे 3। y बरोबर किती येत आहे, 3 हे उत्तर येत आहे। म्हणजेच y बरोबर किती आले, आपल्याला 3 आले, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येत आहे, पर्याय क्रमांक 2। ठीक आहे, आता यानंतरचा क्वेश्चन बघा, पहा दुसरा क्वेश्चन काय दिले, x व y ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx = 49, dy = -63 व d = 7 असेल तर x किती, हे आपल्याला दिले, पर्याय दिले, 7 -7 1/7 आणि -1/7 हे पर्याय दिले। तर चला आपण पाहूया, सोडून बघू आपण। आता आपल्याला x ची किंमत विचारली, इथं दिलेलं काय काय, इथे एकदा आपण लिहून घेऊया। दिलेलं काय काय, dx = 49, dy = -63 आणि d = 7 आणि आपल्याला x बरोबर किती काढायचं सांगितले। ठीक आहे, आपल्याला माहिती आहे x जर काढायचं असेल तर कोणत्या कशाच्या साहाय्याने काढतो आपण, आपल्याला माहिती आहे dx छेदस्थानी d ह्या सूत्रानुसार आपण काय करत असतो, x ची किंमत काढत असतो। तर चला मग आपल्याला माहिती आहे, यांच्या सगळ्या किमती माहिती आहेत आपल्याला। x बरोबर dx किती दिलेलं आहे, 49 छेदस्थानी d किती दिलेलं आहे, तर 7 दिलेलं आहे। आता इथं भाग जातो, आपल्याला पूर्ण भाग जातो, 7 1 7 7 7 49, म्हणजेच आपल्याला x बरोबर आलेला आहे 7। x बरोबर किती आले, 7। इथे पर्याय क्रमांक कोणता येईल, इथे 7 उत्तर आलेलं आपलं, म्हणजेच पर्याय क्रमांक ए आपल्याला इथे मिळून जातोय। आता त्यानंतरचा तिसरा प्रश्न काय सांगितलाय बघा,
आपल्याला एक निश्चयकांची किंमत काढायला सांगितलेली आहे आणि एक समीकरण दिलेलं आहे. आपण समीकरणाच्या रूपामध्ये हे लिहिलेलं नाही आहे, म्हणजेच 5, 3, -7 आणि -4 हे दिलेले आहे आणि याची आपल्याला निश्चयकांची किंमत काढायची. ती कशा पद्धतीत काढायची ती पाहू आपण. कशा पद्धतीत काढतात. आता निश्चयकाची किंमत आपण कशा पद्धतीमध्ये काढतो, कोणत्या पद्धतीमध्ये किंवा कोणत्या स्वरूपामध्ये काढतो हे आपल्याला माहिती आहे. कोणतं स्वरूप आहे आपल्याला? A, B, C आणि D हे जर असतील, आपल्याला किमती दिलेल्या आहेत त्यांच्या, आणि हे कोणत्या स्वरूपामध्ये काढतो आपण? तर AD - BC ह्या स्वरूपामध्ये आपल्याला निश्चयकाची किंमत येते. म्हणजे जिथं सरळ सरळ काय केलेले तर तिरपा गुणाकार केला आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आणि आपल्याला किमती इथं दिलेल्या आहेत. इथं जर पाहिलं आपण तर हा आहे A, हा आहे B आणि -7 आहे C आणि -4 आहे D. फक्त या पद्धतीमध्ये आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. मग आता चला, A म्हणजेच काय तर 5 आहे, 5 गुणिले इथे पण आपल्याला तिरपा गुणाकार करायचा आहे. D काय आहे? -4 आहे. आपण इथं मोठा ब्रॅकेट घेऊ, कारण की इथं आपल्याला 2 चिन्ह येणार आहेत, म्हणजेच ते बरोबर आपण सोबत लिहू शकत नाहीत, म्हणून मोठं आपण ब्रॅकेट घेतला आहे. आता मायनसला मायनस, B काय आहे? 3, C काय आहे? -7. मग आता इथं गुणाकार होणार आहे आपला. गुणाकार काय होईल? 5 गुणिले 4, 5 चोक 20. पण हे येणार आहे तर मायनस, बरोबर आहे. प्लस मायनस मायनस, गुणाकारामध्ये ते चिन्ह काय येणार आहे? मायनसच येणार आहे. हे मायनसला मायनस. आता 7 त्रिक 21, पण 21 कसे येणार आहेत तर मायनस येणार आहेत. ठीक आहे. आता इथे पहा, -20, हे मायनस आणि हे मायनस, हा मायनस काय होणार आहे? प्लस होणार आहे 21. ठीक आहे, बरोबर. आता मायनस म्हणजेच वजा आणि अधिक, वजा अधिक काय होत असते तर वजा होत असते. ह्या दोघांची काय होणार आहे? वजाबाकी होणार आहे. वजाबाकी होणार आहे म्हणजेच उत्तर काय आलं आहे? 21 मधून 20 गेले, किती राहिले? 1 राहिला आहे. ठीक आहे, 1 राहिला आहे. कसा राहिला आहे मग? आता तुम्ही म्हणाल वजा आणि अधिक ह्या दोघांमध्ये आपण वजा चिन्ह देतो, पण वजा चिन्ह कधी देतो? ज्या वेळेला ती संख्या मोठी असते. आता ह्या दोघांमध्ये कोणती संख्या मोठी आहे तर 21 आहे आणि त्याचं चिन्ह कोणतं आहे तर अधिक चिन्ह आहे. त्यामुळं ह्या उत्तराला सुद्धा कोणतं चिन्ह येणार आहे तर अधिक येणार आहे. म्हणजे आपण इथं अधिक देतो किंवा नाही देतो, बरोबर आहे. दिलं किंवा नाही दिलं तरी फरक पडत नाही. म्हणजेच आपल्याला या निश्चयकाची किंमत किती आली आहे? 1 ही किंमत आलेली आहे. पर्याय क्रमांक कोणता येणार आहे? 1 उत्तर आलं आपला. पर्याय क्रमांक D हा येणार आहे. ठीक आहे, D हा पर्याय आलेला आहे. त्यानंतर बघा 4 नंबरचा प्रश्न. 4 नंबरचा प्रश्न काय सांगितलाय? x + y = 3, 3x - 2y - 4 = 0 ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी D ची किंमत किती? आता आपल्याला इथे 2 समीकरणं दिलेत, एक सामायिक समीकरण दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला D ची किंमत काढायची आहे. चला, आपल्याला 2 समीकरणं दिलेले आहेत इथे आणि आपल्याला D ची किंमत काढायची आहे. ठीक आहे. आता D ची किंमत कशी पद्धतीत काढायची आहे? 2 समीकरण कोणते दिलेत? x + y = 3 आणि दुसरं आहे 3x - 2y - 4 = 0. ठीक आहे. आता D ज्या वेळेला आपण काढतो, म्हणजेच डिफरंट ज्या वेळेला काढतो आपण, ते कशा पद्धतीत काढतो? ठीक आहे. आता D काढत असताना आपण A1 B1, A1 आणि B1, A2 B2 अशा पद्धतीत आपण काय करत असतो? D काढत असतो. ठीक आहे. आणि यांचा दोघांचा काय करत असतो?
तिरका गुणाकार करतो. मग आता इथे A1 कोणता आहे, तर A1 एक्सचं सहगुणक आहे. हे आहे B1, हे आहे A2 आणि हे आहे B2. म्हणजे जे एक्स आणि वाय ह्या चलासोबत जे सहगुणक आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो, A1 B1 A2 B2 म्हणतो. आणि याच्यामध्ये आपल्याला ह्या किमती टाकायच्या आहेत. तर चला कशा पद्धतीचं येईल. A1 किती आहे, आता इथं पहा, एक्स हे चल आहे, त्याच्यासोबत काय तर किती किंमत दिलेली, त्याच्यासोबत इथं ज्यावेळेला काहीच नसतं त्यावेळेला काय असतो, 1 दिलेला असतो. म्हणजेच A1 किती येणार आहे, 1. त्यानंतर B1 किती आहे, 1. A2 3 आणि B2 -2. आपल्याला ह्या किमती दिल्यात. आता आपल्याला याचं काय करायचं आहे, तिरका गुणाकार करायचा. तिरका गुणाकार करत असताना चला आता कशा पद्धतीत होईल तिरका गुणाकार, 1 गुणिले -2. इथे घेऊ आपण, कंसामध्ये घेते मी मोठ्या कंसात, कारण की इथं मायनस असल्यामुळे. मग 1 गुणिले कंसात -2 वजा दुसरा कंस 1 गुणिले 3. आता 1 गुणिले -2 वजा 2 किती होणार आहे, -2. 2 बे. त्यानंतर वजा 3 गुणिले 1 3 1 3. आता इथं बघा, वजा वजा अधिक होतं कशासाठी होतं, पण ती बेरीज करण्यासाठी होतं. म्हणजे दोघांची बेरीज होते या ठिकाणी. पण आता इथं पहा, जर इथं वजा वजा अधिक झालं, 3 आणि 2 किती झाले, 5 झाले. पण आता इथं सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की ह्या उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं आहे. मग तर आपल्याला माहिती असतं, जे मोठा नंबर असतो त्याचं आपण चिन्ह देत असतो, बरोबर. पण आता इथं दोघांचं पण चिन्ह काय, तर वजाच दिलेला आहे. म्हणजे काय, मोठ्या चिन्हाचं असो किंवा लहान चिन्हाचं एकच. म्हणजे ज्या वेळेला दोन्हीही संख्यांचं चिन्ह वजा असेल त्यावेळेला आपण उत्तराला पण कोणतं देतो, वजा हे चिन्ह देत असतो. म्हणजेच आपल्याला डीची किंमत इथे किती मिळालेली आहे, -5 ही मिळालेली आहे. इथे मग पर्याय क्रमांक कोणता येईल, 5 हा येईल. का, कारण की आपली -5 येईल ना, +5 येणार आहे का, नाही. आपलं उत्तर काय आलेलं आहे, -5. म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे उत्तर आपलं ह्या 4 नंबरच्या प्रश्नाचं येते. आता त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न पहा काय दिलाय. 5 नंबरच्या प्रश्नामध्ये काय दिलंय, AX + BY = C व MX + NY = D या एक सामायिक समीकरणामध्ये जर AN बरोबर नसणारे, म्हणजेच इज नॉट इक्वल टू, हे बरोबर नाहीये, BM तर दिलेल्या समीकरणाला काय म्हणतात. हे जे 2 समीकरणं दिले आहेत त्यांना काय म्हणतात हे आपल्याला इथे विचारलं. इथे 4 पर्याय दिले, तर एकच उकल असेल, उकल नसेल, असंख्य उकली असतील आणि फक्त 2 उकल असतील, असे पर्याय दिले. आपण हे स्पष्ट करून पाहूया कशा पद्धतीचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी बघा 2 समीकरणं दिलेले आहेत आपल्याला आणि AN बरोबर नाहीये, BM हे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा आपल्याला काय, AN बरोबर नाही BM, म्हणजेच हे कशा पद्धतीचं होतं आहे, A/M बरोबर नाही B/N हे होतं, बरोबर आहे. पण आपल्याला काय माहिती आहे, यामध्ये जर एक्सच्या सहगुणाचे गुणोत्तर आणि वायच्या सहगुणाचे गुणोत्तर हे समान नसेल तर त्या समीकरणाची एकच सामायिक उकल असते. आपल्याला माहिती आहे हे सामायिक आहे का, AM होत नाही, AN होईल आणि काय होईल, AB होईल आणि MN होते. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजेच आपल्याला काय माहिती आहे, इथे A/B बरोबर काय होईल, M/N हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. हे होतं, पण हे होतं का, तर हे होत नाही. म्हणजेच यावरून काय होणार आहे, तर या समीकरणाची
एकच सामायिक उकल असते, असे वेगवेगळ्या उकल येत नाहीत. म्हणजेच आपण उत्तरामध्ये कशा पद्धतीमध्ये लिहू शकतो, जर x च्या सहगुणकाचे गुणोत्तर आणि y च्या सहगुणकाचे गुणोत्तर समान नसेल. हे समान आहेत का? नाहीये. याला a ला m दिलेलं आहे, b ला n दिलेलं आहे. हे समान आहेत का? तर नाहीये. तर त्या समीकरणाची एकच सामायिक उकल असते. म्हणजे याची फक्त एकच सामायिक उकल होऊ शकते. एकच सामायिक उकल असते. ठीक आहे. म्हणजे या प्रश्नाचा पर्याय कोणता येईल? ए नंबरचा येतो. एकच उकल असते. ओके. चला दुसरा प्रश्न काय दिलाय? 2x वजा 6y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. आपल्याला सारणी दिलेली आहे आणि एक आलेख काढण्यासाठी आपल्याला किमती दिलेल्या आहेत आणि काही किमती काढायच्या सांगितल्या आहेत. म्हणजे इथे बघा, एक्सची एक किंमत दिलेली आहे -5 वजा 5 दिली आणि दुसरी काढायची सांगितली. इथे एक दिली नाही आहे, दुसरी दिलेली आहे, 0 दिली आणि आणखी एक आहे ती काढायची सांगितली आणि एक्स आणि वायच्या ही आपल्याला किमती विचारलेल्या आहेत. ठीक आहे. आपण एक एक काढूया. आता सुरुवातीला जर आपण ही काढायची जर ठरवलं, आपल्याला काय काढायचे? ही काढू आपण आधी. ही आलेखावरून ही काढूया. आता ही जर काढायची म्हटलं तर आपल्याला एक्सची किंमत दिलेली त्यांनी आणि वायची किंमत काढायची आहे. म्हणजेच पहिलं जर काढायचं झालं तर पहा, आपल्याला x बरोबर किती दिलेले आहे? वजा 5 दिले आणि त्यावरून आपण काढू शकतो. आपल्याला समीकरण दिलेलं आहे. समीकरण मी ते घेते बघा. 2x वजा 6y वजा 3 बरोबर 3. आपल्याला हे समीकरण दिलं आहे. ठीक आहे. आणि एक्सची किंमत आपल्याला दिलेली आहे. आता फक्त ह्या समीकरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे? एक्सची किंमत मांडून घ्यायची आहे. तर चला मग आता एक्सची किंमत कशा पद्धतीत मांडून घेऊ आपण? एक्सची किंमत दिलेली आहे. मग 2 गुणिले एक्स आहे, एक्सच्या जागेवर आपल्याला काय ठेवायचं आहे? वजा 5 कंसात वजा 5 वजा 6y बरोबर 3. ठीक आहे. त्यानंतर मग 2 गुणिले वजा 5 किती येतात? वजा 10. 5 दुनी 10 वजा 6y बरोबर 3. आता या ठिकाणी बघा, वजा 6 बरोबर म्हणजे आपल्याला वायची किंमत काढायची आहे. वजा 6 घेतले. आता हे जर आपण बरोबर शून्याच्या इकडे जर टाकले तर हे वजाचे काय होणार आहेत? अधिक होणार आहेत. म्हणजेच बरोबर हे जर 3 आणि इकडे घेऊन जर आले तर अधिक 10 होणार आहे. त्यानंतर -6 बरोबर 3 अधिक 10 13. ठीक आहे. आता इथे जर वजा 6 आहे बरोबर 13. आता या ठिकाणी बघा, हा गुणाकारामध्ये आहे 6 आणि इकडे जाऊन कशामध्ये जाणार आहे? भागाकारामध्ये जाणार आहे. तर भागाकारामध्ये 6 आली. आता आपल्याला फक्त वायची किंमत वजा वायची विचारली का? नाही. तर आपल्याला वायची किंमत विचारली. मग वाय बरोबर हे मायनस इकडे जातील म्हणजेच 13/6 वजा 13/6 आपल्याला ही वायची किंमत इथे मिळून जाते. ठीक आहे. म्हणजेच पहिल्या याच्यामध्ये आपल्याला वायची किंमत काय मिळाली आहे? तर वजा 13/6 ही किंमत आपल्याला मिळाली. आता यानंतर आपल्याला काढायची एक्सची किंमत आणि वायची इथं दिलेली आहे. म्हणजेच दुसरी जर काढायची झाली, हे समीकरण आहे इथे आपल्याला 2x वजा 6y बरोबर 3 हे समीकरण वायच्या किंमत काढायची, त्याला सुद्धा
एक्सची किंमत काढायची, त्यालासुद्धा आपण याचा उपयोग करतो. आता वाय बरोबर किती आहे 0 ही किंमत आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे वायच्या ठिकाणी आपल्याला ही किंमत ठेवायची. म्हणजेच 2x वजा 6 गुणिले काय 0 बरोबर 3. 2x वजा 6 गुणिले 0 काय उत्तर येणार आहे तर 0. 0 या संख्येने कोणत्याही संख्येला आपण गुणलं तर आपल्याला माहिती उत्तर काय येतं 0च येतं. म्हणजेच इथं आलं 0 बरोबर 3. आता 2x बरोबर हे 0 असल्यामुळे इथे फक्त 3 आलं. ठीक आहे. आता आपल्याला xची किंमत विचारली आहे. मग xचं सहगुणक आहे हे x बरोबर हे 3 छेदस्थानी म्हणजेच ही गुणाकारामध्ये येतं, बरोबर चिन्हाची इकडे आल्यावर काय होतील भागाकारामध्ये जातील. म्हणजेच आपल्याला इथं xची किंमत मिळालेली आहे 3/2. किती मिळालेली आहे 3/2 ही उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. xची किंमत मिळाली म्हणजेच आपली इथं आलेले 3/2 ही आली. आता खाली काय विचारलं त्यांनी x आणि y. या ठिकाणी x आणि y काय x आपल्याला माहिती आहे -5 आणि y किती आहे -13/6 ही आपल्याला मिळालेली आहे. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये x मिळालेला आहे 3/2 आणि दुसरी मिळाली आहे 0. म्हणजे इथे आपल्याला ही जी सारणी दिली होती ती आपण इथे कंप्लीट केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण संकीर्ण प्रश्न क्रमांक 1 मधील प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 ही आपण 2 प्रश्न यामध्ये पाहिलेले आहेत. तर मग तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल खरंच मनातून तुम्हाला जर समजले असतील हे प्रश्न जर समजले असतील तर तुम्ही खरंच मनातून एक लाईक तर नक्की करा, सबस्क्राईब करा आणि ज्या मित्रांना हे प्रश्न समजलेले नाही आहेत त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आणि यानंतरचे प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत, घेणार आहोत. तर चला मग बाय.